Good morning, students. Myself, Vishwajit Kale, PhD scholar from Department of Agronomy, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आज आपण आपलं पहिलं जे ॲग्रोनॉमीचं लेक्चर आहे, इंट्रोडक्शन टू ॲग्रोनॉमी, आज आपण हे बघणार आहोत फॉर आर अपकमिंग एक्झाम, दॅट इज PGCET 2026. PGCET 2026. तर आपण ॲग्री रनर्स अकॅडमीला लवकरात लवकर सर्वांनी हा कोर्स नक्की जॉईन करा. याच्या मार्फत आपण इथून पुढे जे काही आपले सर्व लेक्चर्स आहेत ते आपण कंडक्ट करणार आहोत आणि पुढे जी आपली एक्झाम आहे तो वाढत्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला जे फेस करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक योग्य मार्गदर्शनाची जी गरज आहे, योग्य सपोर्टची जी गरज आहे, त्यानंतर त्यामध्ये एक्झाम्सला क्वेश्चन्स कसे येतात, त्याच्यानंतर जे पुढे चालून आपल्याला काही कन्सेप्ट ऍक्च्युली काय की मागील मला माहिती आहे काही जे बॅचेस आहेत तर या कोविडच्या दरम्यान त्यांचं जे काही एज्युकेशन आहे तर हे थोडंसं हडबडीमध्ये एक्झाम झालेले आहेत. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी त्या ठिकाणी मुलांना कमी आहे. त्यामुळे जी पुढची जी की आपल्याला वाटचाल करायची त्यामध्ये आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं, जे की मागच्या 3-4 वर्षात तुम्ही अभ्यास केला ती असणं खूप गरजेची आहे. आणि त्यामुळे तुमचे एक्झाम जी आहे ती बऱ्यापैकी टफ राहते. त्याच्यामधले जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला अटेम्प्ट करायला जमले पाहिजे, बरोबर आन्सर झाले पाहिजे आणि पुढे MSc ला तुम्हाला जे काही आता पुढचं रिसर्च वर्क वगैरे असेल ते व्यवस्थित जमलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सध्या जे तुम्ही जे 4 वर्षामध्ये जे काही शिकता तर ते तुम्हाला व्यवस्थित येणं गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण जे सिरीज चालू करत आहोत PGCET 2026 त्याचं हे पहिलं डेमो लेक्चर आहे, इंट्रोडक्शन टू ॲग्रोनॉमी. तर लेक्चर पुढे स्टार्ट करण्याच्या पहिले एक तुम्हाला सांगायचं आहे की ॲग्रोनॉमी हा जो सब्जेक्ट आहे तर आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितला तर सर्वात जास्त जे काही क्वेश्चन्स आहेत हे ॲग्रोनॉमी सेक्शन मधून येतात. ते आहेत जवळजवळ 25 क्वेश्चन्स. तुमची PGCET जी आहे ती 200 प्रश्न तिच्यामध्ये असतात आणि त्या 200 प्रश्नामधले जे काही आहे 25 प्रश्न हे ॲग्रोनॉमी मधनं येतात, जो की एक सर्वात जास्त हायेस्ट शेअर आपण त्याला म्हणू शकतो एका सब्जेक्टचा क्वेश्चन्स येण्यासाठी. त्यामुळे ॲग्रोनॉमीला तुम्हाला फुल फोकसने अभ्यास करण्याची गरज आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवा. त्याच्यासोबतच आता ॲग्रोनॉमी सोबतच त्याची सिस्टर ब्रांच जी आहे समजा सॉइल सायन्स आहे त्याच्यामधून देखील एक मोठ्या प्रमाणावर 14 प्रश्न त्या ठिकाणी एक्झामला येतात. तर तो जो सॉइल सायन्सचे जे काही सिलेबस आहे तो आणि ॲग्रोनॉमीचा कंबाईनली आपण त्या ठिकाणी बघणार आहोत, कारण की इंटरलिंक्ड असतात बरेचसे कन्सेप्ट, त्यामुळे आपण ते व्यवस्थित बघूयात. तर याच्यामध्ये जर का आपण बघितला तर हे सगळे कोर्सेस तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेले आहेत. फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी 1 झाला, हा तुमचा फर्स्ट इयरला होता. त्यानंतर ॲग्रोमेट्रोलॉजीचा हा कोर्स हा खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये बरेचसे टेक्निकल टर्म्स वगैरे एक्झामला येतात. त्यानंतर जसं की आयसोहेल्थ, आयसोप्लेथ असेल किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट असेल जसं की सनशाईन रेकॉर्डर किंवा मग जे की ॲग्रोमेट्रोलॉजी स्टेशन असतं त्याची साईज किती आहे, एक्झॅक्ट त्याचं स्टँडर्ड पॅरामीटर काय आहेत ते विचारलं जातात एक्झामला. त्याच्यानंतर समजा सिंगल स्टीव्हन्सन स्क्रीनमध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट्स आहेत. त्यानंतर एखादं समजा जे थर्मोमीटर आहे, मिनिमम थर्मोमीटर असेल, मॅक्झिमम असेल, त्याच्यामध्ये कोणतं लिक्विड वापरतात, मर्क्युरी वापरतात की अल्कोहोल वापरतात, तर तसे देखील क्वेश्चन्स तुम्हाला येतात. त्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण याला बघणार आहोत. त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी 2 आहे. त्यानंतर क्रॉप प्रोडक्शन आहे, हा जो खरीफ क्रॉप्स बद्दल आपण इथे माहिती जाणून घेणार आहोत, जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून येते. त्यानंतर रब्बी क्रॉप्स देखील आहेत. त्यासोबत आपला रेनफीड ॲग्रिकल्चरचा एक कोर्स होता आपल्याला, वॉटरशेड मॅनेजमेंट आहे त्याच्यासोबत. तर हा एक महत्वाचा कोर्स आहे. याच्यामध्ये समजा जे की क्रॉपचे अवॉइडन्स मेकॅनिझम असते ड्रॉटसाठी, तर ड्रॉट अवॉइडन्स मेकॅनिझम असेल. त्याच्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे अँटी ट्रान्सपरंट्स सध्या आहेत त्याच्यावरती एक फेमस क्वेश्चन्स पडत राहतात बऱ्याच वेळा. तर अँटी ट्रान्सपरंट्स असतील, जसे समजा केओलिन एक प्रकार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता नवीन मध्ये कायटोसन पण एक आहे. तर या सगळ्यांवरती क्वेश्चन येत असतात, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण इथे डीप व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. त्यानंतर एक फार्मिंग सिस्टम आहे अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, या कोर्समधनं देखील चांगले प्रश्न पडतात. त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेतीबद्दल इथे बरेचसे प्रश्न विचारले जातात की कोणत्या वर्षी चालू झाली इंडियामध्ये. त्याच्यानंतर
पुढे चालून त्याच्यामध्ये कोणकोणते गोष्टी आपण वापर करू शकतो, जसं की समजा रॉक फॉस्फेट आहे, तो आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये याचा यूज अलाउड आहे, पण सिंगल सुपर फॉस्फेट नॉट अलाउड. तर अशा काही क्वेश्चन एक्झामला येतात जे की कन्फ्युजिंग असतात आणि त्याला आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तर आपण ते व्यवस्थित बघणार आहोत. त्यानंतर प्रॅक्टिकल क्रॉप प्रोडक्शन आहे, खरीफ आणि रब्बी क्रॉप्स दोघांचं, ते आपण बघणार आहोत. जसं की समजा ड्रम कल्चर टेक्निक, जर का हे आपल्याला कोणी विचारलं की एक्झामला बऱ्याचदा येतं की ड्रम कल्चर टेक्निक हा कोणत्या क्रॉप मधला कन्सेप्ट आहे, तर हा आहे राईस मधला, पॅडी. त्यानंतर तसंच जर का तुम्ही अजून जर बघितलं तर त्यामध्ये रोलिंग ऑफ ड्रम एक आहे. रोलिंग ऑफ ड्रम ही प्रॅक्टिस कोणत्या क्रॉप मध्ये करतात, तर ग्राउंडनट मध्ये करतात. त्याच्यानंतर ऑनियन मध्ये पण, खरीफ ऑनियन मध्ये जास्त करून हे केले जाते. तर असे देखील क्वेश्चन येतात. तर प्रॅक्टिकली काही ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या कुठे वापरतात. त्यानंतर आता टायफोन सिस्टम आहे, समजा टायफोन सिस्टम ऑफ इरिगेशन ही कशात आहे, तर शुगर केन मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा जो कोर्स आहे हा आहे जिओ इन्फॉर्मॅटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी अँड प्रिसिजन फार्मिंग. तर नॅनो टेक्नॉलॉजीवर सध्या माझा रिसर्च चालू आहे, प्रिसिजन फार्मिंगवर आहे. तर त्याच्यामुळे मी याला तुम्हाला एकदम डीप मध्ये व्यवस्थित याचे कन्सेप्ट समजून सांगू शकतो. आणि पुढे चालून आता सध्या जे आपल्याकडे एआय टेक्नॉलॉजीची जस्ट एक सुरुवात झालेली आहे, त्यामुळे भविष्यामध्ये एआय टेक्नॉलॉजी असेल, प्रिसिजन फार्मिंग आहे, याला मोठ्या प्रमाणावरती मागणी वाढणार आहे. आणि ही सध्या काळाची गरज पण आहे. त्यामुळे याच्याबद्दल आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून आता बघूच, पण याचा फ्युचर स्कोप काय आहे आपण ते पण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता सॉइल सायन्स मध्ये बघितलं, फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स आहे, ज्याच्यामध्ये समजा इरोजन कशा प्रकारे होतं, कोणकोणते मिनरल्स असतात. त्याच्यानंतर इरोजन मध्ये समजा वॉटर इरोजन असेल किंवा जे विंड इरोजन होतं त्याच्या स्टेप्स बघायचे आहेत आपल्याला. सॅल्टेशन असेल समजा विंड इरोजन मध्ये. त्याच्यानंतर सस्पेन्शन एक प्रकार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर क्रीपिंग एक प्रकार आहे. ते आपण सगळे याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स आणि त्यांचं त्यासोबत मॅनेजमेंट कसं करायचं ते बघणार आहोत. आता प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स म्हणजे काय असतं मुलांनो, तर जी वॉटरलॉक सॉइल्स आहेत, तर वॉटरलॉक सॉइलला आपण काय म्हणतो, ती एक प्रकारे प्रॉब्लेमॅटिक सॉइल आहे. त्याच्यानंतर वॉटरलॉक सॉइल्स, वॉटरलॉक सॉइल सोबत अजून कोणती आहे, तर ऍसिडिक सॉइल एक आहे. त्याच्यासोबतच अजून सोडिक सॉइल आपण बघतो. या सगळ्या प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स आहेत. तर ह्या पहिली गोष्ट ऍसिडिक सॉइल होती तरी कशी, काय कंडिशन्स आहेत, सोडिक सॉइल कशी तयार होते. त्याच्यानंतर जर का तयार झाली तर मग त्याला आपण त्याचा पीएच जो आहे तो आपण त्याला 6.5 to 7.5 च्या एक रेंज मध्ये, ही जी आयडियल रेंज आहे, या पीएचच्या रेंज मध्ये कसं आणू शकू, त्याच्यामध्ये कोणते क्रॉप्स अडॅप्ट होऊ शकतात ऍसिडिक सॉइल मध्ये किंवा सोडिक सॉइल मध्ये, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. त्यानंतर मॅन्युअर्स आहे, फर्टिलायझर्स अँड सॉइल फर्टिलिटी मॅनेजमेंट. आता हा जो कोर्स आहे याच्यामध्ये फर्टिलायझर्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत. कोणते बल्क मॅन्युअर्स आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर समजा नादेप मेथड आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बल्क मॅन्युअर्स मध्ये समजा जी आपल्याला समजा कावडंग जे मॅन्युअर आहे किंवा सिटी कंपोस्ट आहे, याचं कंटेंट किती असतं हे देखील बऱ्याचदा एक्झामला येतं. त्यानंतर युरियाचं समजा युरियामध्ये किती पर्सेंट नायट्रोजन आहे ते येतं. त्यानंतर फॉस्फरस मध्ये किती पर्सेंट आहे, आपलं एसएसपी सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये किती टक्के फॉस्फरस आहे, तर 16%. तर असे काही क्वेश्चन्स येतात. आणि काही काही आता सिंगल सुपर फॉस्फेट असेल, युरिया असेल, एमओपी असेल, यांच्यात आपण पाठ ठेवतो, पण बऱ्याचदा त्याच्या व्यतिरिक्त देखील बरेचसे फर्टिलायझर्सचे क्वेश्चन विचारले जातात. तर मग त्याच्याबद्दल आपल्याला कसं असतं, एक लिमिटेशन पर्यंत आपल्याला तुम्हाला खूप साऱ्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे एक सोबतच, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण लक्षात नाही ठेवू शकत. तर मग नेमकं अशा वेळेला जर एक्झामला तुम्हाला विचारलं की अमोनियम फॉस्फेटमध्ये किती पर्सेंट आहे नायट्रोजन, तर अशा वेळेला आपल्याला जर पाठ नसेल तरी सुद्धा आपण कसं आन्सर अटेम्प्ट करू शकतो. तर त्याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करायचं, कशा प्रकारे आपला अंदाज लागेल की याची रेंज किती आहे, नायट्रोजनची असेल, फॉस्फरसची असेल एखाद्या फर्टिलायझर मध्ये, ते कसं करायचं ते देखील आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर हा जो एक त्याच्यामधला सॉइल सायन्स मधला कोर्स आहे, प्लांट बायोकेमिस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजी, तो देखील आपण पुढे बघणार आहोत. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेसेज ड्रॉप करू शकता लेक्चरमध्ये, आपण चालू लेक्चरमध्ये त्यांचं
सोल्युशन देखील त्यांना सांगू. त्याचं काही एक्स्ट्रा कोणाला कळालं नसेल मागचं तर पुन्हा विचारू शकता. तर आता आपण आपलं म्हणजे पहिलं लेक्चर आहे तर त्याची आपण स्टार्टिंग करणार आहोत. तर सगळ्यात पहिले जे फंडामेंटल मध्ये आपण जर ॲग्रोनॉमीच्या बघितल्या तर वी स्टार्ट विथ द टर्म ॲग्रिकल्चर. तर मित्रांनो, ॲग्रिकल्चर ही जी टर्म आहे ही डिराईव्ह झाली आहे लॅटिन वर्ड पासून. तर लॅटिन वर्ड कोणता तर ॲजर, त्यालाच आपण ॲग्री देखील म्हणू शकतो. तर ॲजर किंवा ॲग्री, तर याचा जो काही अर्थ आहे, मिनिंग काय आहे त्याचा तर सॉइल. आणि एक दुसरा वर्ड आहे कल्चोरा. तर कल्चोरा हा देखील लॅटिन वर्डच आहे, त्याचा अर्थ आहे कल्टिवेशन. ॲग्रिकल्चर म्हणजे काय की जे काही मातीचं तुम्ही कल्टिवेशन करता, सॉइलचं जे काही कल्टिवेशन करता त्याला आपण म्हणतो ॲग्रिकल्चर. तर हा एक क्वेश्चन आहे एक्झामसाठी. पहिला प्रश्न, प्रत्येक स्लाइड व्यवस्थित बघा मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्लाइडमध्ये किमान 2-2 प्रश्नचे आन्सर्स प्रत्येक स्लाइडमध्ये आहेत. 2-2, 3-3 क्वेश्चन प्रत्येक स्लाइडमध्ये इथून येण्याचं पोटेन्शियल आहे. त्यामुळे व्यवस्थित बघा. जास्त जे काही थ्योरेटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने जसं तुम्हाला वर्गामध्ये 2-3 वर्ष जे काही शिकवलं जातं बीएससी ॲग्रीमध्ये, आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने याला बघायचं नाही. हिला आपण एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोय. तर टर्म ॲग्रिकल्चर ही कोणत्या याच्यापासून डिराईव्ह झाली आहे असा प्रश्न विचारला जातो. कोणत्या भाषेतून तर लॅटिन वर्ड पासून डिराईव्ह केलं जातं. नंतर ॲग्रिकल्चर काय आहे, ते एक प्रकारे ही एक ब्रॉड टर्म आहे ज्याच्यामध्ये सगळे ऍस्पेक्ट्स आहेत. इट कंपासेस ऑल द ऍस्पेक्ट्स ऑफ क्रॉप प्रोडक्शन, लाईफस्टॉक फार्मिंग, फिशरीज पण येतं, त्यामध्ये फॉरेस्ट्री पण येतं आणि मेनी मोर. सो त्यानंतर ॲग्रोनॉमी. आता ॲग्रिकल्चर आणि ॲग्रोनॉमीतला खरं फरक काय तर ते आता आपण बघूया. ॲग्रोनॉमी काय इज अ ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स विच डील्स विथ द प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ सॉइल, वॉटर अँड क्रॉप मॅनेजमेंट. तर याच्यामध्ये बघा, या दोन डेफिनेशन मध्ये एक फरक आहे की ॲग्रोनॉमी मध्ये कुठल्याही प्रकारे फिशरीजचा उल्लेख नाहीये, त्याच्यानंतर ॲनिमल किंवा लाईफ स्टॉकचा उल्लेख नाहीये. ठीक आहे. तर आपण कावडंग वगैरे ते वापरतो, पण याच्या डेफिनेशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर जिथे कुठे तुम्हाला आता लाईफस्टॉक फार्मिंग असेल, क्रॉप पण आहे, फिशरीज पण आहे, फॉरेस्ट्री पण येत आहे, तर ती डेफिनेशन झाली ॲग्रिकल्चरची. आणि ॲग्रोनॉमीची ही थोडी लिमिटेड आहे. दिस इज लिमिटेड विथ द सॉइल, वॉटर अँड क्रॉप प्रोडक्शन. ठीक आहे. तर पुढे ॲग्रोनॉमी कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज इट इज अ ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स विच दॅट डील्स विथ द मेथड्स विच प्रोव्हाइड फेवरेबल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं टू द क्रॉप फॉर हायर प्रोडक्टिव्हिटी. तर एक जर तुम्ही त्या ठिकाणी एखादं जर का तुम्ही झाड लावताय, एखादं प्लांट लावताय, तर याच्या अवतीभोवतीचं एक सुटेबल एन्व्हायरमेंट तयार करणं, मग ते खाली सॉइलमध्ये पण असू शकतं, म्हणजे टिलेज वगैरे ऑपरेशन्स करून असेल, व्यवस्थित त्याला वॉटर सप्लाय करून असेल, त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट म्हणजेच की त्याच्यावर समजा पेस्ट येत आहेत किंवा त्याच्यावरती काही त्या प्लांटवर डिसीज येत आहेत, त्याचं क्युअर करणे आणि पूर्णपणे हे सगळं फेवरेबल एन्व्हायरमेंट त्या क्रॉपला प्रोव्हाइड करायचं, ज्याच्यामधून काय होईल तर आपल्याला एक प्रॉफिटेबल जे की क्रॉप प्रोडक्शन तिथून उपलब्ध होईल. तर हे सगळं ॲग्रोनॉमी मध्ये आपण कन्सिडर करतो. तर ॲग्रोनॉमी, आता हा जो वर्ड आहे हा ग्रीक वर्ड पासून डिराईव्ह झालेला आहे. तर दिस इज ॲग्रॉस, हा एक ग्रीक वर्ड आहे, त्याचा अर्थ आहे फील्ड, आणि नोमोस त्याचा अर्थ आहे टू मॅनेज. तर फील्डचं मॅनेजमेंट करणं याला ॲग्रोनॉमी आपण असं म्हणतो. तर हा देखील एक क्वेश्चन आहे एक्झामसाठी की ॲग्रोनॉमी इज डिराइव्ड फ्रॉम विच लँग्वेज, दॅट इज ग्रीक वर्ड. हा ग्रीक वर्ड आहे. आता काय होतं, बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होऊन जातो की कोणता वर्ड नेमकं कोणत्या लँग्वेज मधला आहे, बऱ्याचदा आपल्याला लक्षात राहत नाही. एक छोटीशी तुम्हाला ट्रिक सांगतो. ॲग्रोनॉमी या वर्ड मध्ये बघा जी आहे, ठीक आहे, तर हा ग्रीक वर्ड धरायचा, जी फॉर ग्रीक. आणि ॲग्रिकल्चर मध्ये इथे एल येतो बघा, तर त्याच्यामुळे हा आपण कन्सिडर करायचं इथं लॅटिन वर्ड, एल फॉर लॅटिन. ठीक आहे. तर ॲग्रोनॉमी मध्ये एल आहे का तर नाहीये, याच्यामध्ये कुठलाही वर्ड एल पासून नाही, म्हणून तो लॅटिन नाही, तर त्याला आपण ग्रीक धरूया. एक असं काहीतरी छोटीशी ट्रिक आपण लक्षात ठेवू शकतो. पुढे आता पीटर डिक्रिसेन्झे, ही इज नोन ॲज दी फादर ऑफ ॲग्रोनॉमी. ओके. देन वी हॅव ॲग्रोस्टोलॉजी. आता हे जे पीटर डिक्रिसेन्झे आहे ना, तर हा देखील एक एमसीक्यू आहे एक्झामसाठी. ओके. सो
पीटर डिक्रिसन इज नोन ॲज द फादर ऑफ ॲग्रॉनॉमी. हा एक्झाम साठी देखील तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो अनेक वेळा. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर पुढे बघायचं तर ॲग्रोस्टॉलॉजी. ॲग्रोस्टॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ ग्रासेस, देअर क्लासिफिकेशन अँड मॅनेजमेंट अँड युटिलायझेशन. तर आता इथे नेमकं स्टडी ऑफ ग्रासेस त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ग्रासेस म्हणजे काय, तर फक्त वीड का, तर नाही, त्यामध्ये वीड्स पण आहेत, जसे की समजा सायनोडॉन डॅक्टिलोन, म्हणजेच आपण याला काय म्हणतो, हरियाली ज्याला आपण म्हणतो. हरियालीचं जे गवत आहे ते, ज्याचा आपण दुर्वा बनवतो गणपतीसाठी, तर ते सायनोडॉन डॅक्टिलोन आहे. त्याच्यानंतर नुसते वीड्सच नाही, तर आता वीट जो क्रॉप आहे आपला, हा देखील ग्रास कॅटेगरीमध्येच येतो. त्याच्यानंतर बाजरा असेल, पल मिलेट ज्याला आपण म्हणतो, तो आहे. सोरगम आहे. त्याच्यानंतर मेज आहे, पॅडी आहे. हे सगळे एक प्रकारे ग्रासेसच्याच कॅटेगरीमध्ये येणार आहेत. तर या सगळ्यांचा जो स्टडी असतो, त्याचं क्लासिफिकेशन, मॅनेजमेंट, या स्टडीला आपण काय म्हणतो, तर ॲग्रोस्टॉलॉजी. तर एन्व्हायरमेंट, पुढची डेफिनेशन आपण बघणार आहोत. एन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं काय, तर एन्व्हायरमेंट काय, इट इज ॲग्रिगेट. ॲग्रिगेट म्हणजे काय, तर एकत्रित, सगळं एक सोबत. इट इज ॲग्रिगेट ऑफ ऑल एक्सटर्नल कंडिशन्स अँड इट्स इन्फ्लुएन्स अफेक्टिंग द लाईफ अँड डेव्हलपमेंट ऑफ अन ऑर्गॅनिझम. म्हणजे काय, की समजा आता हा एक माणूस आहे, तर याच्या अवतीभोवती तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी निसर्गामध्ये दिसतात, मग ते झाडं असतील, त्याच्यानंतर त्याच्या अवतीभोवती फिरणारे कोणी प्राणी वगैरे असतील, ठीक आहे, किंवा त्याच्या अवतीभोवती समजा आता जे की ऊन, वारं, पाऊस असेल, सूर्यकिरण आहेत, हे ढग आहेत समजा, तर किंवा सॉइल असेल, किंवा एखादी आजूबाजूला नदी वाहत असेल, या सगळ्यांचा एक एकत्रित जो काही इन्फ्लुएन्स त्या एका व्यक्तीवरती होतो, किंवा म्हणजे तो माणूस असेल, प्राणी असेल, झाडं असतील, कोणावरही त्याचा जो एकत्रित इन्फ्लुएन्स पडतो, तर त्या सगळ्या एक्सटर्नल ज्या कंडिशन्स आहेत ना, त्याचा इन्फ्लुएन्स त्या व्यक्तीच्या डेव्हलपमेंटवरती, तर त्याला आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट. तर समजा हे आपण आहोत, हे आपल्या अवतीभोवती झाडं असतील, त्यानंतर आपलं जे फिजिकल एन्व्हायरमेंट आहे, सॉइल आहे, प्राणी आहेत, याचा इन्फ्लुएन्स आपल्यावर जे पडतं त्याला काय म्हणतो आपण, एन्व्हायरमेंट म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर क्रॉप प्रोडक्शन. तर क्रॉप प्रोडक्शन काय, इज बेसिकली इट इज कन्व्हर्जन ऑफ एन्व्हायरमेंटल इनपुट्स. आता एन्व्हायरमेंटचे इनपुट कोणकोणते असतात क्रॉपसाठी बघूया. तर सोलार एनर्जी आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिले काय असतं, सूर्यप्रकाश लागतो फोटोसिंथेसिससाठी, तर सोलार एनर्जी आहे. कार्बन डायऑक्साईड आहे, CO2 लागतो आपल्याला फोटोसिंथेसिस करण्यासाठी. त्यानंतर पाणी पण लागतं, H2O लागेल, आणि त्यानंतर सॉइल न्यूट्रिएंट्स पण लागतात. इंटू या सगळ्यांचं कन्व्हर्जन एकत्रितरित्या कशात होतं, तर इकॉनॉमिक प्रोडक्ट्स मध्ये होतं. आता इकॉनॉमिक प्रोडक्ट्स म्हणजे काय असू शकतात, समजा आता गव्हाचे दाणे आहेत, किंवा मक्याचे दाणे आहेत, किंवा आंब्याचं सीझन सध्या चालू आहे तर आंबा झाला, हे सगळे इकॉनॉमिक काय आहेत, त्याचे प्रोडक्ट्स आहेत. किंवा आपण गाई म्हशीपासून आपल्याला जे मिल्क त्या ठिकाणी मिळतं, ते मिल्क झालं. मधमाशांपासून हनी आपल्याला मिळतो, ते हनी झालं. तर हे सगळे इकॉनॉमिक प्रोडक्ट्स आहेत, जे आपण सध्या सेल करतो, आणि त्याच्यातनं उत्पादन त्या ठिकाणी आपलं पूर्ण होतं, त्याच्यातनं आपल्याला पैसा मिळतो शेतकऱ्यांना. तर त्या इकॉनॉमिक प्रोडक्ट्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं इन द फॉर्म ऑफ ह्युमन ऑर अॅनिमल फूड. जे आता हे अन्नाबद्दल आपण बोलतोय, तर फूड असेल, ऑर इंडस्ट्रियल रॉ मटेरियल्स. आता इंडस्ट्रियल रॉ मटेरियल का म्हणलंय, जसे की कॉटन, कॉटन हा इंडस्ट्रियल रॉ मटेरियल आहे, किंवा ज्यूट झाला. त्यामुळे हे असे क्रॉप्स आहेत जे इंडस्ट्रियल रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात. त्यानंतर शुगर केन पण झाला, शुगर केनला प्रोसेस आपण करतो, शुगर तयार करतो. तर हे सगळ्यांचं जे काही इकॉनॉमिक प्रोडक्ट तयार होतं, याला आपण क्रॉप प्रोडक्शन कन्सिडर करतो. त्यानंतर द अर्लिएस्ट मॅन जर का आपण बघितलं, त्याला म्हणतो होमो इरेक्टस. ओके, हा एक क्वेश्चन येतो एक्झामला, की हु इज अर्लिएस्ट मॅन, तर होमो इरेक्टस. होमो इरेक्टस इमर्ज्ड अराउंड 1.5 million years ago, and about a million years ago he spread throughout the world tropics, ट्रॉपिकल झोन मध्ये तो स्प्रेड झाला, अँड लॅटर टू द टेम्परेट झोन्स. ठीक आहे. तर जे काही अर्लिएस्ट मॅन आहे, होमो इरेक्टस. इरेक्टस बघा, याच्या नावामध्ये काय, इरेक्टस म्हणजे काय होतं, आपले ह्युमन जे ही जी इव्होल्युशन आहे, तर या इव्होल्युशन मध्ये जो माणूस त्या ठिकाणी हळूहळू 4 पायावरनं समजा 2 पायावरती आला,
आणि पुढे पुढे तो उभं राहायला त्याची सुरुवात झाली. तर जेव्हा तो इथे इरेक्ट उभं राहण्याचा त्याचा पोश्चर त्याचं स्ट्रेट झालं ना, तर त्या काळखंडाला तिथे आपण होमो इरेक्टस म्हणायला लागलो. त्या स्पीसीजला होमो इरेक्टस असं नवीन डिस्टिंक्ट नाव देण्यात आलं. आणि त्याचं पुढे चालून काय झालं तर होमोसेपियन्स झाला. आणि होमोसेपियन्स नंतर सध्याचा आपला जो मॉडर्न मॅन आहे, जे आपण आहोत, जे आपण जीन्स पॅन्ट घालून फिरतो, तर आपण कोण आहे, तर आपण आहोत होमो सेपियन्स सेपियन्स. ठीक आहे. तर हा देखील क्वेश्चन विचारला जातो की हु इज द मॉडर्न मॅन. मॉडर्न मॅन म्हणजे सध्याचं आपण जे आहोत ते होमो सेपियन्स सेपियन्स. सेपियन्स दोनदा आहे, लक्षात ठेवा. हे चुकीने लिहिलेलं नाही आहे बरं का, हे दोनदा आहे. होमो सेपियन्स सेपियन्स इज नोन एज द मॉडर्न मॅन. आणि होमो सेपियन्स याच्या अगोदरचा फॉर्म होता, हु इज, ज्याचा आपलं डायरेक्ट अँसेस्टर ऑफ मॉडर्न मॅन म्हणतात. हा पण एक क्वेश्चन आहे. तर या तिघांमधनं क्वेश्चन येऊ शकतो. अर्लिएस्ट मॅन विचारलं तर होमो इरेक्टस, जर का डायरेक्ट अँसेस्टर ऑफ मॉडर्न मॅन विचारलं तर होमो सेपियन्स, आणि मॉडर्न मॅन जर विचारला तर होमो सेपियन्स सेपियन्स. तर हा सगळ्यात पहिले अपियर झाला होता आफ्रिकेमध्ये अराउंड 35,000 इयर्स अगो. आता इंडियन ऍग्रिकल्चर इज प्रीडॉमिनंटली ऑफ सबसिस्टन्स टाईप. हा देखील एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर सबसिस्टन्स म्हणजे नेमकं कसं असतं, तर सबसिस्टन्स म्हणजे अशी शेती की जी आपल्या, एक समजा एक आपलं घर आहे, तर आपले जी गरजा भागवते, एका शेतकऱ्याच्या ज्या गरजा भागवते आणि त्याचं एकंदरीत लाईफस्टाईल तसं चालू आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो होम सबसिस्टन्स टाईप ऑफ ऍग्रिकल्चर. त्यानंतर सेव्हरल क्रॉप्स लाईक पोटॅटो असेल, स्वीट पोटॅटो असेल, टोमॅटो, चिलीज, ग्राउंडनट, कॅशोनट, टोबॅको, अमेरिकन कॉटन, त्यानंतर कसावा असेल, पंपकिन असेल, पपाया, पाइनएप्पल, गुआवा, कस्टर्ड ऍपल, हे सगळे जे ना हे इंट्रोड्यूस झाले होते पोर्तुगीज कडून. पोर्तुगीज जे आपल्या देशामध्ये आले होते, ब्रिटिश असतील, पोर्तुगीज असतील, त्यांनी हे 16th सेंचुरीमध्ये पोर्तुगीज कडून त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये आणल्या गेले. तर हा देखील एक क्वेश्चन येतो की हे जे वरचे क्रॉप्स आहेत यांचं कोणत्या एक दोन क्रॉपचं नाव देतात, आणि हे इंडियामध्ये कोणी इंट्रोड्यूस केले होते, तर बाय पोर्तुगीज. आणि कितव्या शतकामध्ये, तर 16th सेंचुरी एडी. इन प्री सायंटिफिक ऍग्रिकल्चर, हा एक स्टेटमेंट वाईज क्वेश्चन आहे. आता असा हा जो क्वेश्चन आहे स्टेटमेंट वाईज, हा शक्यतो JRF एक्झामला देखील विचारला जातो. तर समजा आता सीईटीची सध्या लेवल बघायला गेली तर ती सीईटीची आपली लेवल थोडीशी इझी लेवल आहे. पण जर का कधी कधी काय होतं, कॉम्पिटिशन वाढत असली, स्कोर खूप वरती जात असला मुलांचा, तर नवीन नवीन क्वेश्चन्स थोडंसं डेप्थ पर्यंत जाण्याची शक्यता देखील असते. म्हणून आपण काही असे देखील याच्यामध्ये पॉइंट्स घेतलेले आहेत की जे तुम्हाला अवघड जरी पेपर आला तरी त्याच्यामधनं कव्हर करता आलं पाहिजे. तर हा स्टेटमेंट आहे की इन प्री सायंटिफिक ऍग्रिकल्चर, म्हणजे आजची जी आहे ती आपली सायंटिफिक ऍग्रिकल्चर आहे. प्री सायंटिफिक म्हणजे साधारणपणे एक 100 वर्षापूर्वीचे तुम्ही ऍग्रिकल्चर कन्सिडर करू शकता, किंवा जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेसचे. तर त्या ऍग्रिकल्चरमध्ये काय होतं की 6 पर्सन्स कुड प्रोड्यूस इनफ फूड फॉर देमसेल्स अँड 4 अदर्स. म्हणजे काय, तर 6 लोक जे होते हे 10 लोकांचं अन्न तयार करायचे. 6 लोक स्वतः आणि अजून 4 लोकांसाठी. तर हे एक स्टेटमेंट आहे. ठीक आहे. तर हे एक्झामसाठी येऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाव इज करेक्ट. तर हे की 6 लोक 10 लोकांची शेती करू शकत होते, त्यांच्यापुरतं अन्न प्रोड्यूस करू शकत होते इन प्री सायंटिफिक ऍग्रिकल्चर. त्यानंतर इन इयर्स ऑफ बॅड हार्वेस्ट. आता याच्यामध्येच काय की अगोदरच्या काळात जर का समजा एखाद्या वर्षी दुष्काळ पडला किंवा रोगराई वाढली, फ्लडिंग आली, तर ज्या वर्षी बॅड हार्वेस्ट असेल तर त्यावेळेस काय होतं, तर दे कुड प्रोड्यूस ओनली इनफ फूड फॉर देमसेल्स. म्हणजे 6 लोक जे ते फक्त 6 लोकांचंच अन्न तयार करू शकत होते, जर का एखादा वर्ष खराब गेला तर. आणि जर चांगलं वर्ष असेल तर 10 लोकांपर्यंत ते प्रोड्यूस करू शकत होते. तसंच पण जसं जसं आता ऍग्रिकल्चर पुढे डेव्हलपमेंट होत गेली, ऍग्रिकल्चर सायन्स अँड ऍप्लिकेशन ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, तसं तसं 5 लोक जे होते, तर 5 लोक स्वतःसाठी दे आर एबल टू प्रोड्यूस इनफ फूड फॉर 95 अदर्स. म्हणजे स्वतः 5 जणांचं पोट भरून ते 95 लोकांचं पोट भरत होते. म्हणजे 5 लोक काय होतं, ते 100 लोकांच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करत होते, फूडच्या बाबतीत असतील किंवा कुठल्या ऍग्रिकल्चर प्रोड्यूसच्या बाबतीत असेल. तर हा जो इम्पॅक्ट आहे ना, हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट आहे. जसं की पुढे आपल्याकडे इरिगेशन आलं आहे,
त्याच्यानंतर आपल्याकडे ट्रॅक्टर्स डेव्हलपमेंट झालंय. तर शेतीमधला हळूहळू कष्टाळूपणा कमी कमी होत गेला, त्याच्यातलं प्रॉफिट वाढत गेला आणि जो 5 लोक 100 लोकांचं त्या ठिकाणी अन्न प्रोड्यूस करू शकत आहेत सध्याच्या कंडिशनला. तर तसंच आता पुढे आपण बघतोय की हिस्ट्री जी आहे, तर याच्यामधनं सरळ स्टेटमेंट वाईज क्वेश्चन देखील येतात की 10 मिलियन इयर्स अगो जे आहे, तर ते डोमेस्टिकेशन ऑफ डॉग्स पासून सुरुवात झाली आहे इन इराक. कोणत्या देशामध्ये सुरुवात झाली? तर इराकमध्ये. तर हा एक फेमस क्वेश्चन आहे तुमच्या एक्झामसाठी की विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स, म्हणजे तुम्हाला खाली 4 ऑप्शन देतील आणि यांच्यामधल्या कुठल्या ॲनिमलचं डोमेस्टिकेशन सगळ्यात पहिले सुरुवात झाली होती. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं की डॉग्स, कुत्र्यांपासून सुरुवात झाली. त्यानंतर 8700 BC, त्याच्यानंतर कोणतं डोमेस्टिकेशन केलं? तर शिपचंच केलं होतं, मेंढीचं इराकमध्ये डोमेस्टिकेशन झालं सगळ्यात पहिले. तर हा फर्स्ट रुमिनंट ॲनिमल आहे. तर रुमिनंट ॲनिमल म्हणजे कसा? तर असा प्राणी की जो एकदा चारा जो आहे तो लवकर लवकर खातो, एक रॉ मटेरियल म्हणून तो तर लवकर लवकर खाण्याचा प्रयत्न करतो. ते त्याच्या रुमिनमध्ये जाऊन शरीरामध्ये जमा होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही वैशिष्ट्य असतं की तो जेव्हा निवांत बसतो, आता तुम्ही बैल बघा, एक म्हशी बघा किंवा गायी बघा, मेंढी पण बघा, हे काय करतात जेव्हा निवांत बसलेले असतात ना, त्यांचं तोंड चालू असतं बघा. येतं कुठून जेवण? तर ते मध्ये गेलेलं जेवण काय होतं? तोंडामध्ये घेतात, त्याला व्यवस्थित चावतात, त्याला डायजेस्ट करतात आणि नंतर ते त्यांच्या स्टमक मध्ये जातं. तर त्याला म्हणतात, त्या प्रोसेसला म्हणतात रिमिनेशन. ही जी प्रोसेस आहे ही मेंढ्यांमध्ये आहे, त्याच्यामुळे हा येतो. आता हा जो आहे ना, हा तुम्हाला म्हणजे डायरेक्ट जर तुम्हाला थोडं ट्रिकी क्वेश्चन करायचं असलं तर असा क्वेश्चन विचारला जातो की विच अमंग द फॉलोइंग वॉज फर्स्ट डोमेस्टिकेटेड ऍज अ रिम्युनंट ॲनिमल. आता रिम्युनंट हा शब्द जिथं आला तर तिथं उत्तर काय येतं? शिप येतं. तिथे डॉग लिहू नका. डॉग हा पहिले नॉर्मल ॲनिमल आहे. तर फक्त विचारलं कोणता पहिले प्राणी डोमेस्टिकेट केला तर डॉग. पण त्यांनी जर विचारलं पहिला रुमिनंट ॲनिमल तर ते शिप आहे. त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी इथे चूक करतात की पूर्ण व्यवस्थित प्रश्न वाचत नाहीत आणि तिथे चूक करून बसतात. त्यामुळे जर का विचारलं पहिले डोमेस्टिकेट केलेलं रुमिनंट ॲनिमल कोणतं आहे, तर ते लक्षात ठेवा, मे करणारी मेंढी, भोबो करणारा कुत्रा नाही. ठीक आहे. त्यानंतर आता मेंढी नंतर कोणतं आलं? तर गोट आली. तर गोट आली 7700 BC मध्ये. ही पण इराकमध्ये सगळ्यात पहिले डोमेस्टिकेट केले गेले शिपच्या नंतर 100 वर्षाने. त्यानंतर 7500 BC ला सगळ्यात पहिले कोणते क्रॉप्स आले? हा पण एक क्वेश्चन आहे. तर व्हीट अँड बार्ले हा सगळ्यात पहिले येणारे हे जे 2 क्रॉप्स आहे, हे डोमेस्टिकेशन आपण केले होते. तर हा एक क्वेश्चन आणि कुठे झालं? तर मिडल ईस्ट मध्ये झालं होतं. याचे हे जे वर्ष लिहिले आहेत ना, बऱ्याचदा हे वर्ष पण विचारलं जातं, त्यामुळे हे तुम्हाला पाठांतर करण्याची गरज आहे. तर 6000 BC मध्ये जर बघितलं तर डोमेस्टिकेशन ऑफ कॅटल आहे, म्हणजे गाय आणि पिग्स ची सुरुवात झाली. 4400 BC मध्ये मेजचं त्या ठिकाणी कल्टिव्हेशन झालं, म्हणजेच मक्का. आपण पुढे बघतोय की 3500 BC मध्ये काय झालं? तर कल्टिव्हेशन ऑफ पोटॅटो इन साऊथ अमेरिका मध्ये झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर 3400 BC तेव्हा व्हील हे इन्व्हेंट करण्यात आलं आणि व्हीलचं इन्व्हेन्शन झाल्यामुळे जे की ट्रान्सपोर्टेशन आहे जुन्या काळातलं, तर ट्रान्सपोर्टेशन एक प्रकारे इंडस्ट्री ती त्यांची इव्होल्युशनाइज झाली. मोठ्या प्रमाणावरती दूर दूरपर्यंत जाण्याचं, प्रवास करण्याचं, नवीन नवीन माल वाहतूक दूरपर्यंत नेण्याचं त्या ठिकाणी एक प्रकारे डिस्कवरीज झाली. त्यामुळे तिथून पुढे जे की ऍग्रिकल्चर ट्रेड आणि सर्व जे काही व्यापार वगैरे होता, तो तिथून पुढे फ्लरिश व्हायला चांगला चालू झाला. हरप्पन सिव्हिलायझेशन असेल ते आपण त्याचं एक उदाहरण त्याला आपण मानू शकतो. आता हे जे BC लिहिलं आहे ना, हे सांगायचं राहिलं तुम्हाला की समजा ही एक टाइम स्केल आहे. आता आज आपण जगतोय 2025 मध्ये, सीईटीची तयारी करत, आणि तसंच हे 2025 काय आहे? तर हे आहे एडी, म्हणजे ॲनो डॉमिनी. ठीक आहे. आणि तसंच आता 2025 म्हणजे इथं कुठेतरी झिरो आला असणार आहे, झिरो एडी ज्याला आपण म्हणू. तर हा जो झिरो एडी आहे ना, म्हणजे एक पॉइंट आहे की समजा आजपासून 2025 वर्ष पूर्वी, तर हा इथे टाइम स्केल झाली हिस्ट्रीमध्ये.
त्याच्यानंतर समजा आता इथे शिवाजी महाराज जे होते हे होते 1630 मध्ये, त्यांचा जन्म झाला होता 1630 एडी मध्ये. तसंच आपल्या पूर्वी अजून जुनं जुनं जर गेलो आपण तर 0 एडी येतं. आणि आता एडीच्या अगोदर काय येतं समजा 1 BC. BC म्हणजे बर्थ बिफोर क्राइस्ट. ठीक आहे. तर येशू ख्रिस्त यांचा जो जन्म झाला होता तर तो 0 AD ला झाला होता, आपण असं कन्सिडर करू. ठीक आहे. आणि त्यांच्या जन्माच्या 1 वर्षापूर्वी त्याला म्हणतात 1 BC म्हणजे 1 इयर बिफोर क्राइस्ट. तसंच 100 BC म्हणजे 100 वर्ष ख्रिस्तांच्या जन्मापूर्वी. तसंच आता आपण इकडे जे बघतोय 3400 BC इयर्स बिफोर क्राइस्ट म्हणजे ख्रिस्तांच्या जन्माच्या 3400 वर्षापूर्वी काय झालं तर त्या ठिकाणी आपण व्हीलचं इन्व्हेन्शन केलं होतं ह्युमन्सने. ठीक आहे. आणि तसंच इकडे जुनं जातं. तर तसं इथे आपण डॉगचं त्या ठिकाणी डोमेस्टिकेशन केलं, त्यानंतर शीपचं इथे केलं. ठीक आहे. त्यानंतर मग गोट आली असं. तर असं तुम्ही एक टाइम स्केल देखील तुमच्या नोट्समध्ये ड्रॉ करू शकता. आणि टाइम स्केलने म्हणजे थोडं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनने समजायला सोपं जातं. ठीक आहे. म्हणजे बघा आज आपण इथे 2025 मध्ये इंडस्ट्रीज आहे, हातात मोबाईल आहे आणि किती जुनं आपण त्या ठिकाणी हिस्ट्री स्टडी करतोय. त्यामुळे ऍग्रिकल्चर हा या जगातला सगळ्यात ओल्डेस्ट सायन्स आहे, सगळ्यात मोस्ट कॉम्प्लेक्स सायन्स आहे, ज्याच्याबद्दल आपण आज स्टडी करतोय. तर 3000 वर्षापूर्वी BC, ख्रिस्तांच्या जन्माच्या 3000 वर्षापूर्वी ब्रॉन्झ एज वॉज स्टार्टेड. त्यानंतर 2900 BC प्लो वॉज इन्व्हेंटेड. हे वर्ष विचारलं जातं की प्लो वॉज इन्व्हेंटेड इन विच इयर. हे 2900 BC पाठ ठेवत चला. नंतर 2700 BC 2700 BC ला सिल्क मॉथचं डोमेस्टिकेशन झालं. आणि कुठे झालं हा एक क्वेश्चन येतो, तर चायनामध्ये झालं. हा एंटोमॉलॉजी मध्ये देखील क्वेश्चन बऱ्याचदा येतो की सिल्क मॉथचं जे डोमेस्टिकेशन आहे कोणत्या देशामधून सुरुवात झाली, तर चायना. त्यानंतर 2200 BC हा कल्टिवेशन ऑफ राईस या ठिकाणी चालू झाला. हा पण एक क्वेश्चन आहे एक्झामसाठी. त्यानंतर 1800 BC कल्टिवेशन ऑफ फिंगर मिलेट कुठे चालू झालं हा देखील एक क्वेश्चन आहे. तर कर्नाटकामध्ये स्टार्ट झालं सगळ्यात पहिले. इंडियामध्ये फिंगर मिलेटचं कल्टिवेशन स्टार्ट झालं. त्यानंतर 1725 BC कल्टिवेशन ऑफ सोरगम. सोरगम म्हणजे काय तर ज्वार. ठीक आहे. तर ज्वारीचं कधी झालं तर 1725 BC इन राजस्थान मध्ये झालं. हा देखील एक क्वेश्चन आहे की याचं इयर विचारलं जातं. 1500 BC कल्टिवेशन ऑफ शुगर केन त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि एक लक्षात घ्या, फक्त शुगर केन कसं आहे वर्षभराचं पीक आहे, त्याच्यामुळे त्याला अश्युअर्ड सोर्स ऑफ इरिगेशनची गरज पडते. आणि इरिगेशन देखील त्याच काळखंडामध्ये सुरुवात झाली. इरिगेशन फ्रॉम वेल्सची सुरुवात तिथून झाली. तर 1500 BC ला. 1400 BC ला आपण बघतोय की यूज ऑफ आयर्न चालू झाला. आयर्न म्हणजे लोखंड. तर लोखंड त्याला आपण म्हणतो आयरन एज. तर हा जो आहे हा आयर्न एजचा एक आपण फिगर या ठिकाणी समजू शकतो की इथे फर्नेस मध्ये त्या ठिकाणी आयरनला वितळण्याचं काम करतात. त्याच्यानंतर ते वितळलेले इथे बघा हे ठोकणं चालू आहे. हा इथे रॉस त्यांचा जो आहे तो आयरन मटेरियल पडलेला आहे. तर हे कधी झालं तर 1400 BC, ख्रिस्तांच्या जन्माच्या 1400 इयर्स पहिले. ठीक आहे. त्यानंतर 15th सेंचुरी एडी मध्ये काय झालं कल्टिवेशन ऑफ स्वीट ऑरेंज, सार ऑरेंज, वाईल्ड ब्रिंजल आणि पोमोग्रॅनेट आलं. त्यानंतर 16th सेंचुरी मध्ये आपण जे म्हणलं की पोर्तुगीजने काय आणलं इंडियामध्ये पोटॅटो, स्वीट पोटॅटो, कसावा, टोमॅटो, चिलीज, ग्वावा, कस्टर्ड ऍपल, अमेरिकन कॉटन देखील आला, टोबॅको आला, कॅशूनट आला, पपया, पाइनॅपल, ग्राउंडनट, पम्पकिन. हे सगळे जेवढे आहेत हे सगळे दुसऱ्या कॉन्टिनेंट मधनं आपल्याकडे आलेले आहेत. आजच्या घडीला आपण शेंगदाणे उपवासाला खातो, पण गंमत म्हणजे ते शेंगदाणे असेल किंवा ते बटाटे असेल, ते रताळे असतील, हे कुठलंही इंडियामधलं बेसिक नाहीये. हे सगळे आपण बाहेरून पोर्तुगीजांनी इंडियामध्ये इंट्रोड्यूस केलेले. त्यानंतर व्हॅन हेल्मॉन्ट एक सायंटिस्ट होते. यांनी काय क्लेम केलं दॅट प्लांट्स रिक्वायर ओनली वॉटर. झाडांना फक्त पाणी लागतं कशासाठी तर ग्रोथ करण्यासाठी. अँड कन्क्लुडेड दॅट मेन प्रिन्सिपल जी आहे इज ऑफ व्हेजिटेशन इज वॉटर. तर कुठलंही झाड वगैरे उगण्यासाठी असेल, रोपटं उगण्यासाठी असेल तर पाण्याची
इम्पॉर्टन्स आहे हे कोणी सांगितलं तर व्हॅन हेल्मॉन्टने. त्यानंतर फ्रान्सिस बॅकॉन की स्टेट केलं की वॉटर प्लांट्स. आता यांनी सांगितलेले एक लक्षात घ्या की एका सायंटिस्टने सांगितलं म्हणजे त्याच्यावर पुन्हा नाही, त्याला रिचेक होतं. अनेक लोक जगामध्ये वेगवेगळे काम करायचे, नंतर एकाने जो शोध लावला तोच पुन्हा दुसरा सायंटिस्ट वेगळ्या पद्धतीने त्याचे थेसिस मांडून त्या ठिकाणी प्रूव्ह करायचे. त्यामुळे फ्रान्सिस बेकॉनने त्याच्यानंतर सांगितलं, व्हॅन हेल्मॉन्ट नंतर. त्यानंतर ग्लॉबर एक सायंटिस्ट होते, त्यांनी सांगितलं की प्लांट्स नीडेड ओनली सॉल्ट पीटर टू ग्रो. सॉल्ट पीटर म्हणजे काय, तर पोटॅशियम नायट्रेटला सॉल्ट पीटर म्हणतात. क्वेश्चन एमसीक्यू मध्ये तुम्हाला येऊ शकतो की सॉल्ट पीटर कोणत्याला म्हणतात, तर पोटॅशियम नायट्रेट या फर्टिलायझरला म्हणतात. तर हळूहळू एक झाडाला कोणकोणते न्यूट्रिएंट, सूर्यप्रकाश की नायट्रोजन लागते, फॉस्फरस लागते, हे हळूहळू वेगवेगळ्या लोकांनी त्या ठिकाणी शोध लावला त्याचा. ॲग्रोनॉमी मधलं, तर यांनी काय सजेस्ट केलं की रूट्स डायरेक्टली, त्यांचं म्हणणं होतं की प्लांटचे जे रूट्स आहे ना ते डायरेक्ट सॉइल पार्टिकल्स ऍब्झॉर्ब करतात. पण त्यावेळेस त्यांनी पुढचं त्यामधले एक स्पेसिफिक न्यूट्रिएंट्स ऍब्झॉर्ब. सायन्स कसं, सायन्सची एक गंमत आहे, सायन्स हळूहळू डेव्हलप होत चालतं. आज एका व्यक्तीने लावलेला छोटासा आणि तो पुढचा व्यक्ती त्याच्या पुढे संशोधन करत करत सायन्स डेव्हलप होत चालतं. त्यामुळे त्यावेळेस त्यांचा असा अनुमान होता, क्वेश्चन होतं की प्लांटचे जे काही रूट्स आहेत ते डायरेक्टली सॉइल पार्टिकल ऍब्झॉर्ब करतात. टोलने बुक देखील पब्लिश केली होती, तर हॉर्स होईंग हजबंड्री. हॉर्स होईंग हजबंड्री, आता हा जो एक बुकचं नाव आहे, हे तुम्हाला एक्झामला बुक कोणी दिली, तर जेथरो टोलने दिली. ऑन कल्चरल प्रॅक्टिसेस हॉर्स ड्रॉन कल्टिवेटर. तर घोड्याला त्या ठिकाणी आपण काय केलं, डोमेस्टिकेशन तर झालेलंच होतं, मग त्या घोड्याचा वापर करून काय केलं, कल्टिवेटर. हा देखील एक क्वेश्चन आहे एक्झामसाठी. जेथरो टूल कंडक्टेड एक्सपेरिमेंट्स ऑन कल्चरल प्रॅक्टिस. त्यानंतर थिअरी ऑफ ह्युमस ही 1809 मध्ये फॉर्म्युलेट झाली. हा देखील एक क्वेश्चन आहे की याचं इयर विचारलं जातं, कोणत्या वर्षी फॉर्म्युलेट झाली. नंतर बॉसिंगॉल्ट यांनी काय सांगितलं, कार्बन फ्रॉम एअर. लायबेग हे जे सायंटिस्ट होते यांना ऍग्रिकल्चरल केमिस्ट्री म्हटलं जातं. सो दिस इज ऑल्सो अ क्वेश्चन फॉर एक्झाम. जस्टस वॉन लायबेग हे नाव आहे त्यांचं पूर्ण. त्यांना म्हणतात फादर ऑफ मॉडर्न ऍग्रिकल्चरल केमिस्ट्री. आणि त्यांनी काय काय दिलं, तर 1843 मध्ये लॉ ऑफ मिनिमम हा पण क्वेश्चन येतो. आणि त्यांनाच मॉडर्न ऍग्रिकल्चरल केमिस्ट्री फाउंडर. सगळ्या विचारत चला, ठीक आहे. तर पुण्यामध्ये काही त्यांनी काय केलं, एक्सपेरिमेंट्स कंडक्ट केले. कशासाठी, तर टू इन्क्रीज द यील्ड ऑफ क्रॉप्स बाय ॲरियल्स. त्यांनी काय केलं की आणि त्यांना वेगवेगळं खत, पोल्ट्रीचं त्या ठिकाणी डंग दिलं, त्याच्यानंतर काही जागेवर नायट्री दिली, काही एका याच्यामध्ये गन पावडर दिली, असे विविध त्यांनी मटेरियल टाकले. आणि पीक चांगलं येतं, कशाचा इफेक्ट कसा येतो ते त्यांनी स्टडी केलं. आणि हे जे काही त्यांचं काम होतं या संशोधनाबद्दल, जे काही त्यांचे ऑब्झर्वेशन, हे त्यांनी 46 व्हॉल्युम्स मध्ये जवळजवळ एक मोठंसं असं एक बुकच लिहिलं, ॲनल्स ऑफ नावाने. ॲनल्स ऑफ ॲग्रिकल्चर वॉज पब्लिश्ड बाय आर्थर यंग. हा एक क्वेश्चन आहे पुन्हा एक्झामसाठी. ॲनल्स ऑफ ॲग्रिकल्चर वॉज पब्लिश्ड बाय आर्थर. त्यानंतर 1842 मध्ये काय झालं, लॉज या केलं प्रोसेस ट्रीटिंग फॉस्फेट रॉक टू प्रोड्यूस सुपर फॉस्फेट, दस इनिशिएटेड द सिंथेटिक फर्टिलायझर इंडस्ट्री. तर सिंथेटिक फर्टिलायझर इंडस्ट्री त्यांनी त्या ठिकाणी चालू केली.
तर रॉक फॉस्फेट जो आहे ना, तर तो तुम्हाला नॅचरली एन्व्हायरमेंट मध्ये मिळतो. हा वरती आपण हा जो फोटो दिलाय हा रॉक फॉस्फेटचा, एक प्रकारे दगड असतात. तर हे नॅचरली निसर्गामध्ये अवेलेबल आहे. मिनरल्सचे तिथे ओर्स असतात, तिथून याला काढल्या जातं, क्रश केलं जातं आणि त्याची पुढे केमिकल रिएक्शन करून आपण तयार करतो. फॉस्फेटिक फर्टिलायझर त्या ठिकाणी तयार होतं. 16% फॉस्फरस आहे. त्यानंतर आपण घेतलं डबल सुपर फॉस्फेट, त्याच्यामध्ये किती 16 दोन्ही 32 फॉस्फरस आहे. तसंच TSP एक असतो, याच्या पुढे अजून 46%. ठीक आहे. त्यानंतर जे ओल्डेस्ट जे की परमनंट फील्ड एक्सपेरिमेंट होते, तर हे कुठे लोकेट झाले, तर रोथमस्टेड स्टेशन आहे युनायटेड किंगडम मध्ये. तिथे त्यांनी काय केलं, सगळ्यात ओल्डेस्ट जे परमनंट फील्ड एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी सायंटिफिकली चालू केले 1834 मध्ये बाय लॉज आणि गिल्बर्टने मिळून. ठीक आहे. लॉंग हे त्या ठिकाणी इंडियामध्ये कुठे चालू झाले, कानपूरला चालू झालं, युपी मध्ये. कानपूरला त्या ठिकाणी हे मॅन्युअल एक्सपेरिमेंट चालू झाले. त्याच्यानंतर पूसा इन बिहारमध्ये त्या ठिकाणी कानपूर सोबतच पॅरलली तिथे चालू केलं एक्सपेरिमेंट्स पुढचे. त्यानंतर कोइंबतूरमध्ये तामिळनाडूमध्ये झालं. महाराष्ट्र पाडेगाव एक जागा, सातारामध्ये पाडेगाव हे जागा आहे. त्यानंतर शहाजहानपूर आहे युपी मध्ये, तिथे देखील चालू. तसं ओल्डेस्ट मॅन्युअल जे की ट्रायल्स होते हे एस्टॅब्लिश झाले इंडियामध्ये कुठे, तर का युपी मध्ये, हा एक क्वेश्चन आहे. त्यानंतर ऑल मॅन्युअल ट्रायल्स बिन डिमॉलिश्ड, सध्याही कुठलाही एक्झिस्ट करत नाही. कोइंबतूरचं सध्या आहे. लॉंग टर्म मॅन्युअल एक्सपेरिमेंट जे आहे ऍट कोइंबतूर कंटिन्यू. तसंच वायल होते, इज अ फेमस व्हायरोलॉजिस्ट. तर त्यांनी काय डिस्कवर होती इंडियामध्ये, ती त्यांनी पन्नगरला तिथे डिस्कवर. त्यानंतर ब्रे यांनी काय डेव्हलप केलं, कन्सेप्ट इन सॉइल्स मध्ये, की कोणता न्यूट्रिएंट किती मोबाईल आहे, नायट्रोजन आहे का, फॉस्फरस आहे किती, मोबिलिटी ते त्यांनी त्या ठिकाणी डिस्कवर केलं. त्यानंतर बिजरिंग हा जो आयसोलेट केला बॅक्टेरिया, जो की रिस्पॉन्सिबल होता फॉर नायट्रोजन फिक्सेशन इन सिम्बायोसिस विथ लेग्युम्स. बॅसिलस रॅडिकोला नाव आहे ना, हे आज आपण ज्याला रायझोबियम म्हणतो ना, तर त्याला पहिले बॅसिलस रॅडिकोला असं पूर्वीचं नाव होतं. त्याचं आपण नामांतर सध्या करून रायझोबियम केलं. त्यानंतर बिजरिंग आयसोलेट केला रायझोबियम, अझोटोबॅक्टर आणि अझोस्पिरिलम. रॉबर्ट रॅन्सम हे एक सायंटिस्ट आहे, त्यांनी काय केलं, कास्ट आयर्न शेअर रॉबर्ट रॅन्सम डिस्कवर्ड आयर्न. ठीक आहे. सिंथेसिस इन 1874 डॉक्टर पॉल मुलर. हा एक क्वेश्चन. सध्या हे जे ना DDT जे इंडियामध्ये आहे ते बॅन केलेलं आहे. 1972 आपण याला बॅन केलं होतं इंडियामध्ये. एक पेस्टिसाइड DDT जे की फुल होतं मॅमलियन लाईफ साठी, काही प्रमाणात चालू होतं. अजून सुद्धा गव्हर्नमेंटचा प्रयत्न अजून सुद्धा चालू आहे की पूर्णपणे दुसरे पण जेवढे युजेस होतात सगळीकडनं बॅन करायचं, कारण की इट इज व्हेरी हार्मफुल, इट कॅन कॉज कॅन्सर लाईक डिझिजेस. त्यानंतर या 1928 सगळ्यात पहिले सिंथेसाइज कोणत्या वर्षी झाला, तर 1928, आणि कोणी केला, तर होलर. ती जॉईंट डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर कॉमर्स वॉज एस्टॅब्लिश्ड इन इंडिया. 5 IARI, तर इम्पेरियल ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. हे सगळ्यात पहिले कुठे, तर पूसाला चालू झालं होतं बिहारमध्ये. ठीक आहे.
तर पुसा बिहारला IRI त्या ठिकाणी तिथे काय झालं काही वर्षानंतर, हे बघा इथे खाली दिले, आफ्टर द अर्थक्वेक ऑफ 1936 इथे अर्थक्वेक झाला, त्यामुळे जे IRI होतं त्याला शिफ्ट करण्यात आलं, पुसावरून डायरेक्ट दिल्लीला त्यांनी शिफ्ट केलं. आजही पुसाला बिहारमध्ये काय आहे, एक मेन जे जे काही सेंटर होतं IRIचं ते सर्वच सर्व दिल्लीला शिफ्ट करण्यात आलं. तर आणि IRIचं पहिलेचं नाव हे बघा, कल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, कारण की 1947 ला आपल्याला काय मिळालं, आपल्याकडे काय होतं तर ब्रिटिश होते आणि तर ते नाव आहे इम्पिरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, तर तेच IRI ला त्याचा अगोदर फुल फॉर्म तो होता. पण त्या आयच्या इम्पिरियलच्या जागी जसं आपल्याला स्वातंत्र्य नंतर त्याला आपण इम्पिरियलच्या जागी इंडियन म्हणायला सुरुवात केली, इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च. तसंच 1912 मध्ये शुगर ब्रीडिंग इन्स्टिट्यूट वॉज एस्टॅब्लिश्ड ॲट कोइंबतूर. हा एक क्वेश्चन येतो की शुगर केन ब्रीडिंग हे त्या ठिकाणी शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट हे नाव नाही देत, याच्या जागी SBI. SBI विचार केला की तुमच्या डोक्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये काय येतं, बँक ऑफ इंडिया, तर ती नाही. तर शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट हे त्याचं was established in 1912 at Coimbatore. आता हे आपलं जे ॲग्रोनॉमीचं लेक्चर होतं, तर एक बेसिकली इंट्रोडक्शन बद्दल आपण बघत होतो, जे बेसिक त्यांचे डेमो लेक्चर आहे म्हणून तुम्हाला सांगतो की जर का तुम्ही सॉइल सायन्स मध्ये सॉइल ऑर्डर आहे, तर सॉइल ऑर्डर्स किती असतात टोटल, तर 12 असतात. हा पण एक क्वेश्चन आहे. तर त्या 12 कोणत्या कोणत्या आहेत त्या आठवण जर आपल्याला ठेवायची असेल, पाठ ठेवायचं असेल, नाव बऱ्याचदा लक्षात राहतं, म्हणून हा एक शॉर्ट फॉर्म आहे, वगामी हाऊस. V फॉर वर्टिसोल्स, नंतर G फॉर लिसोल्स, E फॉर मॅन्डिसोल्स, त्यानंतर M फॉर मोलिसोल्स, I फॉर इन्सेप्टिसोल्स, सोल्स, हिस्टोस ऑक्झिझोल्स, U फॉर अल्टिझोल्स, अल्टिझोल म्हणजे अल्टिमेट सॉइल्स, S फॉर स्पोडोझोल्स आणि E फॉर अँटीझोल्स. 12 जे काही यांच्या वैशिष्ट्य काय आहे याचे क्वेश्चन येतात. महाराष्ट्रामध्ये जी आपली ब्लॅक सॉइल आहे ही कशाचा प्रकार आहे, दिस इज, ठीक आहे. अँडिझोल्स म्हणजे कोणती, जी की व्हॉल्कॅनिक इरप्शन मधून येते, ती झाली अँडिझोल. त्यानंतर आपण हे सगळं जे काही आपण पुढे बघणार आहोत, तुम्ही लवकरात लवकर कोर्स रजिस्टर करा. पण पुढे कन्सेप्ट आहेत इरिगेशन मध्ये, जसं की सर्ज इरिगेशन आहे, त्यानंतर कॅप्लिगेशन आहे. कॅप्लिगेशनची गंमत आहे सुद्धा, मुलांना लवकरचा अंदाज लागत नाही की नेमकं हे काम कसं करतं. तर फक्त रट्टाखोरपणा करू नका, मध्ये आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कन्सेप्च्युअली माहिती पाहिजे भविष्यामध्ये, त्याला त्यासाठी खूप याची गरज पडते. किंवा शेतकऱ्यांना देखील आपण या ज्या सिस्टम या आता या दोन्ही ज्या सिस्टम आहे ना, या बेसिकली तर सरफेस इरिगेशन मध्ये आपल्याला या आपण यूज करतो. त्यानंतर कॅल्क्युलेशनचे आपण जे की बरेचदा आपण प्रॉब्लेम्स मुलांना अवघड वाटतात, तर पहिली गोष्ट आपल्या डोक्यातनं जे की आहे ना, की कॅल्क्युलेशन म्हणलं की आपल्याला भीती वाटायला लागते, मॅथ्स आठवतं. तर एवढं काही अवघड नसतं, एकदम सोप्या सोप्या, तर मोस्टली सगळं सोपं. प्लस असतं, मायनस असतं, मल्टिप्लाय असतं आणि डिव्हिजन असतं, तरी जावंच लागत नाही पहिली गोष्ट, त्याच्या व्यतिरिक्त जायची गरज पडत नाही. त्यामुळे आपण ते सगळं बघणार आहोत की फर्टिलायझरचा डोस कसा कॅल्क्युलेट करायचा. त्याच्यानंतर एखादा फर्टिलायझरचं तुम्हाला जर का माहित नसेल, की आता मी सांगितलं की अमोनियम फॉस्फेटमध्ये किती पर्सेंट अमोनियम आहे, किती पर्सेंट नायट्रोजन आहे, तर हे तुम्हाला माहित नाही, एक्झामला क्वेश्चन आला तर तो कॅल्क्युलेट कसा करायचा, अंदाज कसा बांधायचा की याचं रेंज किती असणार आहे.
तर ते देखील आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर स्टार्टिंगलाच सांगितलं होतं ते बघणार आहोत की प्रॅक्टिकली ऍग्रिकल्चर मध्ये असे बरेचसे सिस्टम्स आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्या कोणत्या क्रॉप मध्ये कोणते आहेत फेमस एक्झामच्या रिलेटेड ते आपण तुमचं घेणार आहोत. आता जेनेटिक्स मध्ये देखील आपण हे बघतो की हे जे सीडचे प्रकार आपल्याला माहिती आहेत, न्यूक्लियस सीड, फाउंडेशन सीड, रजिस्टर्ड सीड, सर्टिफाईड सीड, हे लक्षात कसं ठेवायचं, यांची सिक्वेन्स लक्षात राहणं खूप गरजेची आहे एकाखाली एक. की सगळ्यात पहिले न्यूक्लियस सीड सगळ्यात पहिले येतं, नंतर ब्रीडर सीड येतं, नंतर रजिस्टर्ड आणि सगळ्यात शेवटी सर्टिफाईड जे शेतकऱ्यांना मिळतं ते सर्टिफाईड सीड. तर याची सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी हे एक सोपं असं आपण सेंटेन्स तयार केलेलं आहे. दिस इज नो BF इन राहुरी कॅम्पस. दॅट इज N फॉर न्यूक्लियस, B फॉर ब्रीडर, फॉर फाउंडेशन सीड, R फॉर रजिस्टर्ड सीड, C फॉर सर्टिफाईड सीड. ओके. त्यानंतर आता बऱ्याचदा काय होतं, हा एक शब्द देखील आता एक्झाम्स मध्ये वापरला जातो, कल्टिजन. सो व्हॉट इज कल्टिजन? हा ऍक्च्युली शॉर्ट फॉर्म आहे कल्टिवेटेड जीनचा. ठीक आहे. कल्टिवेटेड जीन म्हणजे काय की समजा तुम्ही एक राईसचं व्हरायटी तुम्ही कल्टिवेट करता. ठीक आहे. हे शेत आहे, त्याच्यावर तुम्ही हे राईसची व्हरायटी कल्टिवेट केली. राईसची जी की व्हरायटी आहे तर ती काय झाली, व्हरायटी आली DRR म्हणून, आता रिलीज झाली 2000. ही समजा व्हरायटी आपण लावली तर त्याला काय म्हणतो आपण, ती कल्टिवेट. आणि कल्टिवेट काय केली, ती एक प्रकारे स्पेसिफिक जीनच आहे तो. तर त्याच्या कुठलीही अशी व्हरायटीला सिनोनिमच आपण म्हणूया. त्यामुळे जर का एखाद्या वेळेस व्हरायटी हा शब्द विचारण्याच्या जागी नाव बदललं त्यांनी फक्त, तर एक्झाम मध्ये घाबरायचं नाही. त्यावेळेस आपल्याला त्याचा अर्थ त्या ठिकाणी क्वालिफाईड. तुम्ही आता यांच्यामधले कुठलाही तुम्ही याच्यामधले पर्सनॅलिटीज बघा, हे सगळ्यांच्या खाली तुम्ही त्यांचे अचिव्हमेंट्स बघा. दे हॅव ऑलरेडी प्रूव्ड की त्याच PhD ला आहेत, महाराष्ट्रामधनं पहिला आहे कोणी मध्ये आहे. या सगळ्यांनी वेळोवेळी एक्झाम्स देऊन स्वतःला प्रूव्ह केलंय आणि मला या ठिकाणी अवेलेबल करण्यात आलेली आपल्या क्लासेसच्या माध्यमातून. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा. लाईव्ह आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळतील, कम्प्लीट टीचिंग आहे आपला सिलेबसचा. आपण वर्षभरामध्ये कम्प्लीट सिलेबस आहोत, कुठलीही आपल्याला घाई नाही आहे. तुमचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी देखील महत्वाची आहे आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून आपली स्कोरिंग पण महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कोर्सला जॉईन. इथे सब्जेक्ट वाईज पुन्हा टेस्ट पण आपल्याकडे आहेत. त्याचं ते टेस्ट झाल्यानंतर आपण त्याचं अनालिसिस पण प्रत्येक प्रश्नाचं घेणार आहोत की कशा प्रकारे तुम्हाला ट्रिक्स मध्ये त्या ठिकाणी गुंतवल्या जातात आणि तुम्ही त्या ठिकाणी चुकून जातात. तर तशी चूक होऊ नये म्हणून आपण वेळ टेस्ट अनालिसिस करणं गरजेचं आहे, त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रिव्हियस इयर आपण काही लाईव्ह क्विज देखील बघणार आहोत. त्याच्यानंतर वीकली गायडन्स सेशन आपल्याकडे आहे, पर्सनल काउन्सिलिंग देखील आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही इथे खाली कॉन्टॅक्ट दिलेला याच्यावरती तुम्ही आपला कोर्स रजिस्टर करा अँड विल एन्जॉय आवर लेक्चर्स फर्दर फॉर द नेक्स्ट 1 year. Thank you.